आज आपण बनवणार आहोत कच्च्या वाटणातील चिकन. लागणारे साहित्य बघू. चिकन अर्धा पाव चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं, एक चिरलेला कांदा, कोथिंबीर, एक छोटा टोमॅटो चिरलेला, अर्धी वाटी तेल. आता आपण ह्या चिकनमध्ये अगोदर हळद टाकून घेऊ. थोडीशी हळद टाकून झाली की 1 चमचा मीठ, चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालूया. अर्धी वाटी तेल घालून आता हे छान मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे मिक्स झालं मग ह्याला गॅसवर ठेवून द्यायचं. गॅसवर ठेवून घेऊ आणि आता ह्याच्यावरती एक प्लेट ठेवून त्यात पाणी घालू. म्हणजे त्याला उकळी आली की हेच पाणी चिकनमध्ये घालायचं, त्याने चिकन लवकर शिजतं. आता आपण मसाला काढून घेऊया. एक खोबरं किसून घ्यायचं. किसलेलं खोबरं लवकर वाटलं जातं. धने, खसखस, थोडीशी दगडफूल, कोथिंबीर, एक मोठी इलायची, थोडेसे मिरे, तेजपत्ता, एक कांदा, थोडंसं लसूण, अद्रक आणि खोबरं. आता आपलं हे मसाला आपण वाटून घेऊया. छान वाटण तयार झालं की मग भाजीला फोडणी घालू. आता आपण चिकनला पाणी सुटलेलं बघत आहोत. आता हेच प्लेटमधलं पाणी त्या चिकनमध्ये घालायचं आणि परत झाकण ठेवून परत पाणी घालून ठेवायचं. आता आपण आपला मसाला वाटून घेऊया. हे बघा, वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि चिकन पण शिजलेलं आहे. आता हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून त्याला फोडणी घालायला ठेवूया. अगोदर 1 वाटी तेल, मिरची पावडर 2 चमचे, मिरची पावडरला थोडंसं लालसर परतून घ्यायचं. नंतर त्यात मसाला टाकायचा. आता आपण आपला मसाला छान परतून घेऊया. आता त्यात कसुरी मेथी घालूया. आता हे थोडं थोडं करून पाणी घालायचं. त्यात मसाल्याला चिकनचंच पाणी घालायचं. बघू शकता तुम्ही कसं तेल सुटलेलं आहे आणि मसाला छान परतला गेलेला आहे. परत थोडंसं पाणी ॲड करू आणि त्याला परत एकदा परतून घेऊ. तो कच्चा मसाला आहे त्यामुळे जास्त वेळ परतावा लागतो त्यातला कच्चापणा जाण्यासाठी. आता हे चिकन घालून घेऊया आणि पूर्ण मिक्स करून घेऊ. हवा असल्यास थोडंसं पाणी घाला वरतून. जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर घालण्याची गरज नाही. आणि मीठ चवीनुसार. त्याला उकळी आलेली आहे. कोथिंबीर घालून चिकनची भाजी तयार आहे. तुम्हाला जर असेच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.